तर मित्रांनो बघा, एक मुलगी आहे आणि इकडे दोन हा जेंट्स आहे आणि एक लेडीजच आहे. म्हणजे इकडे एक मुलगी आणि वरचा जेंट्स, खाली लेडीज. या तिन्ही पण बॉडींचं पोस्टमॉर्टम करायचं आहे. तिन्ही पण मित्रांनो फाशी घेऊन आलेत. तिघांनी पण फाशी घेतली. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की फाशी घेता तुम्ही, पण तुमचं आयुष्य जोपर्यंत असतं ना, तोपर्यंत तुम्हाला ते आत्मावरती आपला यमराज घेऊन जात नाही. कारण मित्रांनो, आपलं आयुष्य लिखित असतं. जे किती वर्ष जगायचं हे वरूनच लिखित असतं. त्याच्यामुळे आपण स्वतःहून जर आपलं जीवन संपवतो तर आपला आत्मा हा वरती यमराज घेऊन जात नाही. तो आत्मा असाच भरकटत राहतो. तर मित्रांनो, जेव्हा आपल्याला जिवंतपणे टेन्शन असतं, त्याच्या दुपटीने आपल्याला टेन्शन कधी असतं, जेव्हा तो आत्मा बाहेर भरकटत असतो ना, तेव्हा त्याला बाकीच्या गोष्टीचा पण त्रास सहन करायला लागतो. तेव्हा वाटतं की आपण उगाचच हे करून बसलो आहे. मग तो रडतो, पडतो, आपल्या नातेवाईकांना बघतो, घरच्यांना बघून खूप तळमळ करत असतो. त्याच्यामुळे मित्रांनो, जे लिखित आहे ते होईल. आणि कुठलंही कितीही टेन्शन असू द्या, पण असं डिसिजन घेऊ नका. तर आज आहे वार शनिवार 7 तारीख आणि ह्या तिघांनी पण ते अलग अलग आहेत. तिघे पण वेगवेगळे घरचे आहेत, पण तिघांनी पण फाशी घेतली. तर मित्रांनो, असं काही करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला नीट जगा. पुन्हा भेटणार नाही. तर एवढंच.